फटका समोरच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक आहे. बबलू कांबळे चेंडूच्या खाली आणि इथे पकडला जाईल. संपला मनोज संकपाळचा खेळ. एकदा जोरदार टाळ्या मनोज संकपाळसाठी होऊन जाऊ द्या. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 41 धावांची तुफानी खेळी या मिस्टर सेन्सिबलच्या बॅटपटूला. टाळ्यांचा गजर जरा जोरात होऊन जाऊ द्या. जाणारा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या कडीला दाखल झालाय. 48 आकड्यावरती विकेट आली आहे. पहिला फलंदाज 48 आकड्यावरती बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र मनोज सकपाळ दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आडवा बॅटने हुक केला. धावा केला तिथे बुक. मनोज सकपाळच्या बॅटपटूला हवाई हल्ला आलाय. ब्रँडेड षटकार. स्ट्राईक एंड वरती मनोज सकपाळ एक षटकार त्याच्या पाठमधून आलाय. अशोक चौगुले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा सेन्सिबल आहे. आडवा बॅटने हा पंपुलचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. मनोज सकपाळच्या बॅटमधून षटकार. शॉर्टपुलचा फटका इथे पाहायला मिळाला. सक्सेसफुल राहणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 65 आकड्यावरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सरनोबतवाडीचे खेळाडू. आडवा बॅटने पहिला बॉलवर आक्रमकता इथे धारण केली जाते. अर्थातच मनोज संकपाळच्या बॅटपटूला हा मोठा धमाका षटकार. धावसंख्येचा विचार केला तर 74 आकड्यावरती धावसंख्या. 74 ऑन दी बोर्ड. षटकार आलाय. मनोज सकपाळ 6 चेंडू आणि 20 धावांची खेळी बॅटमधून आली आहे. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन येते. डीप मधून सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी समीर गोसावी येत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावते. 76 धावा धावफलकावरती. 76 ऑन दी बोर्ड. 76 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचत्या. 8 षटकांची मॅच आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर थोड्याशा जास्त धावा इथे खर्च झाल्या आहेत उंडरी स्पोर्ट संघाकडून. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिला बॉलला वाईटच्या स्वरूपात. इथे एक्स्ट्राला मिळते आणि या एक्स्ट्रा लावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र जाऊन पोहोचतंय 77 या आकड्यावरती. 77 ऑन दी बोर्ड. मिस्टर विकेट किपरचा आता डॉट बॉल येतोय. आपला अनुभव दाखवत असताना पाहायला मिळतात इरफान शेख. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सरनोबतवाडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू अनुभवी आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सातत्य देखील आहे. खऱ्या बॅटने लॉफ्ट केलाय. फटका इथे केलाय. समीर गोसावी चेंडूच्या खाली बघतच राहिले. लांबवर मारलाय. मनोज संकपाळच्या बॅटमधून मोठा धमाका सिक्सर. गोलंदाजी मागवरती अर्थातच दिगंबर यांना आपण पाहतोय. फ्रॉम दिंदनेरलीचे हे खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. कमालीचा फटका.
मनोज संकपाळच्या पाठमधून हा मोठा धमाका पहिला बॉल वरती ठोकला शानदार षटकार. आडवा बॅटने आम एक्सटेन्शन पाहायला मिळालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 96 या आकड्यावरती धावसंख्या. फटका इथे फसलाय. संधी आहे विकेटची. दिगंबर चेंडूच्या खाली जजमेंट खरा पाहायला मिळालाय. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल अर्थातच आपण पाहिलं तर 98 या आकड्यावरती